देशातील ज्येष्ठ माजी IPS अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्या किरण बेदी यांनी शिर्डी येथे श्री साईबाबांच्या समाधीचं भावपूर्ण दर्शन घेतलंय। समाधी मंदिरात त्यांनी साईबाबांच्या चरणी नतमस्तक होत देशाच्या प्रगतीसह सर्वांच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली आहे। दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी शाल श्रीफळ आणि साईबाबांची प्रतिमा देऊन किरण बेदी यांचा सत्कार केलाय। यावेळी संस्थानचे जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे उपस्थित होते। दरम्यान महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष आमदार राम शिंदे यांनी देखील श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं। मंदिर परिसरात त्यांनी काही वेळ घालवत साईबाबांच्या समाधीपुढे प्रार्थना केली। दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने उपकार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी राम शिंदे यांचाही शाल श्रीफळ आणि साईबाबांची प्रतिमा देऊन सन्मान केला। या संस्थानच्या अधिकाऱ्यांसह कर्मचारी उपस्थित होते। शिर्डीत दररोज देश विदेशातून हजारो भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी येत असतात। विविध क्षेत्रातील मान्यवर देखील वेळोवेळी शिर्डीला भेट देत साईबाबांचा आशीर्वाद घेतात। या भेटीमुळे मंदिर परिसरात भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळाले। श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या साईनगरीत अशा मान्यवरांच्या भेटीमुळे भाविकांमध्येही आनंदाचं वातावरण निर्माण होत आहे।